हॅलो गाईज, नमस्ते सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी चेक करत होते. ओके. तर आजचं टॉपिक असणार आहे की आपण आता यूट्यूब माहिती आहे आपल्याला की आमच्याकडे यूट्यूब आहे आयकॉन म्हणजे यूट्यूब ॲप आहे. यूट्यूब ॲपमधून आपण काय करतो, व्हिडिओज वगैरे अपलोड करतो. ओके. आता तसंच वाय-टी स्टुडिओ आपल्या माहिती आहे तुम्हाला. वाय-टी स्टुडिओ म्हणजे यूट्यूब स्टुडिओ, ज्या ठिकाणी आपण सगळं बघू शकतो की आपले किती काय म्हणतात ते सबस्क्रायबर्स वाढले, किती वॉच टाईम झालेला आहे किंवा कोणत्या व्हिडिओला किती व्ह्यूज आले, ते सगळं आपण चेक करू शकतो, बरोबर. तर ते योग्य पद्धतीने कसं चेक करायचं आणि त्याच्यामध्ये ते चेक करून आपण त्याच्यातून कोणते पॉईंट्स घेऊ शकतो आपल्या नेक्स्ट व्हिडिओला, तर ते आपण बघणार आहोत आज. ओके. आणि वाय-टी स्टुडिओ हे खूप इम्पॉर्टंट असतं. जेव्हा तुम्ही तुमचं समजा तुमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, तर वाय-टी स्टुडिओ हे इम्पॉर्टंट आहेच. जेणेकरून आपले व्हिडिओ जे घालतो ते तिथून आपण कसं एडिट करू शकतो किंवा डिस्क्रिप्शन किंवा टॅग्स हे कसं लावू शकतो, हे आपण वाय-टी स्टुडिओमधून बघणार आहोत. ओके. तर चला मग आता बघूया. तर मी ह्या साईडला ना स्क्रीन लावेन, म्हणजे स्क्रीन रेकॉर्डर ऑन होईल, तर तुम्ही तिथं चेक करा. ओके. तर चला मग जाऊया. तर मी फर्स्ट स्क्रीन रेकॉर्डर ऑन करून घेते. ओके. तर इथं बघू शकता तुम्ही. तर हा आहे माझा चॅनल. मी तुम्हाला दाखवणार आहे की ह्याच्यामध्ये माझं कसं काय काय आहे ते. ओके. तर हा आहे आमचा वाय-टी स्टुडिओ म्हणून. ओके. म्हणजे फर्स्ट मी तुम्हाला दाखवतो. फर्स्ट आपण नोटिफिकेशन आलेत भरपूर. ओके. तर पहिला आपण काय करायचं असतं, जेव्हा आपण इथं सर्च करतो ना, तेव्हा आपण वाय-टी म्हणून सर्च करायचं. तुम्ही इथं बघू शकता तुम्ही वाय-टी स्टुडिओ हे तुम्हाला प्ले स्टोअरमधून डाउनलोड करावं लागतं. ओके. तर तिथं तुम्हाला वाय-टी स्टुडिओ म्हणून तुम्ही घातला तर तुम्हाला सर्च होऊन जाईल ते. नंतर इथं तुम्ही कॉर्नरला एक आयकॉन दिसायला म्हणजे त्याच्या क्लिक केलं तर स्विच अकाउंट आहे. तर तुम्ही अकाउंट पण स्विच करू शकता. दुसऱ्या अकाउंटचं पण तुम्हाला चेक, समजा तुमचे 2-3 अकाउंट असेल तर तिथं पण तुम्ही इथं चेक करू शकता. ओके. देन नेक्स्ट इथं बघू शकता तुम्ही. इथं चॅनल ॲनालिटिक्स फर्स्ट आहे आपलं डॅशबोर्ड म्हणून इथं दिसायला तुम्हाला रेड दिसायला बघा, डॅशबोर्ड आहे, बरोबर. तर डॅशबोर्डमध्ये तुम्ही व्ह्यूज बघू शकता, किती तुमचे व्ह्यूज आहेत. नंतर तुमचं वॉच टाईम किती झाला आहे ते तुम्ही बघू शकता. म्हणजे 28 डेजचं इथं तुम्हाला विजिबल असते. नंतर तुम्ही प्रत्येक व्हिडिओला बघू शकता तुम्ही लाईक्स किती आलेत, कमेंट्स किती आलेत, हे सगळं तुम्ही चेक करू शकता प्रत्येक व्हिडिओचं. ओके. देन म्हणजे ह्याच्यामुळे आपल्याला समजते की हां, म्हणजे व्ह्यूज किती आले, तर हे सगळं आपल्याला ह्याच्यामधून समजतं. देन नेक्स्ट समजा तुम्ही कंटेंटमध्ये गेला तर इथं तुम्हाला तुमचे सगळे कंटेंट, म्हणजे जेवढे तुम्ही व्हिडिओज घातल्यानंतर सगळे तुम्हाला इथं मिळतात. तुमचे टॅग्स काय काय तुम्ही घालतो ते सगळे इथं तुम्हाला अवेलेबल असतात. ओके. आणि इथं तुम्ही शॉर्ट व्हिडिओज घातला तर शॉर्ट व्हिडिओज असतात, लाईव्ह व्हिडिओज असतात, प्लेलिस्ट. जर तुम्ही प्लेलिस्ट बनवला असेल तर प्लेलिस्ट व्हिडिओ पण तुम्हाला इथं दिसतात. देन नेक्स्ट मेन असते आमचं ॲनालिटिक्स. ॲनालिटिक्स खूप इम्पॉर्टंट असतं आहे आमचं यूट्यूब चॅनलचं चेक करायला, म्हणजे काय काय आहे ते. ओके. तर इथं बघू शकता तुम्ही ॲनालिटिक्समध्ये. तर इथं पॉडकास्ट म्हणून आहे, पॉडकास्ट म्हणून पण असतं. त्याचं पण मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवेन ज्या ठिकाणी आपण पॉडकास्ट कसं यूज करू शकतो, जेणेकरून आमचे काय म्हणतात ते वॉच टाईम पण वाढवू शकतो आणि सबस्क्रायबर पण वाढू शकतात. ते पण मी एक व्हिडिओ बनवेन त्याचा. ओके. आता आपण बघूया की आता फक्त आपण वाय-टी स्टुडिओबद्दल बघूया. ओके. तर इथं बघू शकता टॉप कंटेंट, म्हणजे आपण जे व्हिडिओज घातलो त्याच्यामध्ये आपलं टॉप कंटेंट टॉपमध्ये कुठलं आहे ते आपल्याला इथं दिसतंय. तर इथं तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये टॉप कंटेंट 28 डेजमध्ये कुठलं आहे ते. देन रिअल टाईम आपल्याला किती व्ह्यूज आहेत. तर मला 48 अवर्समध्ये किती व्ह्यूज आले, तर माझे 53 व्ह्यूज झालेत. तर इथं बघू शकता तुम्ही 48 अवर्सचे व्ह्यूज किती आहेत ते. ओके. आता इथं तुम्ही रिअल टाईम व्ह्यूज बघू शकता. देन कंटेंट बघू शकता तुम्ही. कंटेंट म्हणजे आपण जे व्हिडिओज घातलो ना त्याच्याच आपल्याला इथं पण व्ह्यूज दिसतात, व्ह्यूज वगैरे दिसतात. देन नेक्स्ट हाऊ व्ह्यूवर्स फाइंड यू, म्हणजे तुमचे व्ह्यूवर्स तुम्हाला कशा थ्रू फाइंड आउट करालेत. एक तर सजेस्टेड व्हिडिओज आहेत किंवा ब्राउझर फीचर. ब्राउझर म्हणजे जेव्हा गुगलमध्ये आपण सर्च करतो ना तेव्हा जर तुमचं दिसत असेल तर ते इथं बघू शकता. माझं ब्राउझर फीचर 31 आहे. देन सजेस्टेड व्हिडिओ 44 आहे. आणि चॅनल पेजमधून आपण लास्टला जे पेज करतो ना त्याच्यामधून किती ओपन झाले ते पण इथं बघू शकतो. आणि समजा तुमचं ब्राउझर फीचर जर आता रेट समजा एक लेवलला असेल तर समजायचं की तुमचं चॅनल ग्रो होत आहे. तर इथं बघू शकता माझं ब्राउझर फीचरचं पण जास्ती पर्सेंटेज आहे, म्हणजे ग्रो होत चाललं आहे चॅनल असं समजायचं. ओके. सजेस्टेड व्हिडिओज पण माझं आहे 44. ओके. का आत्ताच मी व्हिडिओज ह्याच्याबद्दल घालायला म्हटलं तर ते हळूहळू आता वाढत जाणार. देन ओके. तर हे झालेलं आहे. इथं तुम्ही कंटेंट सजेस्टेड यू, तर हे मला सजेस्ट असलेलं कंटेंट असते. तर नेक्स्ट जाऊया आपण ऑडियन्समध्ये. ओके. तर ऑडियन्समध्ये म्हणजे आमचे कुठले व्ह्यूवर्स आहेत ते सगळं आपण इथं बघू शकतो. तर इथं बघू शकता तुम्ही वेन युअर व्ह्यूवर्स आर ऑन यूट्यूबवरती कधी असतात तुमचे व्ह्यूवर्स ते आपण इथं चेक करू शकतो. तर इथं रिटर्निंग व्ह्यूवर्स किती 11 आहेत माझे. ओके. आणि इथं बघू शकता तुम्ही एज ग्रुप पण आपण चेक करू शकतो, कुठल्या एजचे आपले
व्हिडिओज बघालेत कुठल्या एजचे तर बघू शकता 25 to 34 एजमधले माझे व्हिडिओज बघालेत. जेंडर कोणते मेल किती आहेत, फिमेल किती आहेत हे पण आपण इथं चेक करू शकतो. जर कुठून बघालेत तर इंडियामधून बघालेत. ओके, सबटायटल आहे माझं इंग्लिशमध्ये एक आलं आहे आणि मराठीमध्ये एक आहे. किती नेक्स्ट नॉट सबस्क्राईब केलेले किती आहेत, देन सबस्क्राईब्ड अँड नॉट सबस्क्राईब्ड किती आहेत ते पण बघू शकतो. म्हणजे नॉट सबस्क्राईब म्हणजे नॉट सबस्क्राईब म्हणजे सबस्क्राईब ज्यांनी केले नाहीत पण तुमचे व्हिडिओज बघायला पण त्यांनी सबस्क्राईब केले नाहीत. आणि सबस्क्राईब म्हणजे सबस्क्राईब केलेत पण व्हिडिओज पण बघतात तुमचे असं. ओके, तर हे 7 डेजचं अजून माझं अपडेट झालेलं नाही आहे. ओके, जेव्हा अपडेट होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. ते थोडंफार अजून प्रोसेसमध्ये आहे. ओके, तर हे जरा ऑडियन्स कंटेंट झालं, ओव्हरव्ह्यू झालं, रिसर्च झालं. आणि जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होतो ना तेव्हा आणि तुमचं ते जास्त भरपूर डिटेल्स दाखवतं आहे. तर माझं मॉनिटाईज झालं चॅनलचं मी ट्राय करेन तुम्हाला इथं दाखवायला की त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसेल ते. ओके, आणि नेक्स्ट आपल्याला यायचं आहे रिसर्चमध्ये. मेन इम्पॉर्टंट असते रिसर्च. समजा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओज तुमचे व्ह्यूअर्स कुठले व्हिडिओज बघायला हे तर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला रिसर्चमध्ये यायचं. तर रिसर्चमध्ये बघू शकता माझ्या टॉप सर्चेसमध्ये कुठले ते मराठी यूट्यूब चॅनल आयडियाज हे एक आलं आहे. देन नेक्स्ट मराठी ग्रामर इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मराठी यूट्यूब चॅनल अर्निंगचं कसं होतं आहे, हे सगळे काय आहे टॉप सर्चेस. म्हणजे माझे व्ह्यूवर्स सर्च करायलेत किंवा लोकच सर्च करायलेत असं. मराठी विगावलं टेक चॅनल आयडियाज, देन मराठी यूट्यूब चॅनल आयडियाज, न्यू टेक्निकल चॅनल, असं हे सगळे काय आहेत सर्चमध्ये आहेत. ह्याच्यामधला मग कुठला पण टॉपिक यूज करून त्याच्यावरती आपण व्हिडिओ पण बनवू शकतो. ओके, तर हे आहे रिसर्चमध्ये. तर ऑलमोस्ट झालेलं आहे. नेक्स्ट कमेंटमध्ये आपण काय करू शकतो, तर कमेंट आम्ही चेक करू शकतो की आपल्याला किती कमेंट आलेत. तर मी कुठल्या कमेंटला रिस्पॉन्ड केलं ते पण बघू शकतो. आय हॅव रिस्पॉन्डेड, कुठल्या कमेंटला मी रिस्पॉन्ड केले ते पण आहे. नेक्स्ट आय हॅव नॉट रिस्पॉन्डेड ते पण आपण बघू शकता. ओके, हे सगळे रिस्पॉन्ड केलेले आहेत. देन सर्च पण तुम्ही कीवाईज सर्च करू शकता जर तुम्हाला कमेंट सर्च करायचं असेल तर. ओके, तर हे झालं आपलं कमेंट सेक्शन. देन नेक्स्ट आहे अर्निंग म्हणजे जेव्हा तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो आहे तेव्हा इथं तुमचं अर्निंग शो होतं आहे, किती डॉलर्स तुमचे झालेत हे सगळं. तर ओके, तर अजून माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे त्यासाठी आपल्याला डेटा दिसणार नाही आहे. पण मी ट्राय करेन की माझा जो मॉनिटाईज झालेला आहे चॅनल, पण ते मी सांगितलं तुम्हाला माझं टार्गेट कंप्लीट होऊ देत तर मी तुम्हाला नक्की त्याचं व्हिडिओ दाखवेन, माझा चॅनल पण तुम्हाला दाखवेन. ओके, तर हे आहे आपल्या वाय टी स्टुडिओचं जे यूट्यूब स्टुडिओ. वाय टी म्हणजे यूट्यूब स्टुडिओचं. ओके, तर आय होप तुम्हाला समजलं असेल की आपण वाय टी स्टुडिओ कशासाठी यूज करतो आणि हे काय इम्पॉर्टंट असतं. कारण आपण बघू शकतो की आपल्या लोकांना कुठले व्हिडिओज आवडालेत आणि आपण समजा एक व्हिडिओज आवडत असेल तर आम्ही थिंक करू शकतो की हां हे व्हिडिओ आवडालेत म्हणजे ह्याच्यावरती आपण व्हिडिओज बनवायला पाहिजेत. किंवा सर्च मी तुम्हाला दाखवलं ऑप्शन इथं अनॅलिटिक्समध्ये सर्च ऑप्शन दाखवलं ना, तर त्या सर्चमध्ये जे आपल्याला टॉपिक्स भेटाले त्या टॉपिकवरती पण आपण व्हिडिओ बनवू शकतो जेणेकरून आमचे सबस्क्रायबर देन व्ह्यूज वगैरे वाढतील. कारण हे सर्च करायलेत ना मग आमचं सर्चमध्ये येतं आहे राईट, त्याच्यासाठी. आणि एक सांगायचं म्हटलं तर आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मी ऑप्शन सांगू शकतो. तुम्ही इथं जाऊन एडिटसुद्धा करू शकता. इथं ऑप्शन आहे ना, इथं जाऊन तुम्ही एडिट करू शकता. नंतर तुमचे टायटल टॅग्स हे सगळं तुम्ही इथं लावू शकता. इथं बघू शकता तुम्ही इथं टॅग्स लावायला पण आम्हाला ऑप्शन आहे. तर इथं बघू शकता मी टॅग्स लावलेले आहेत तसे. ओके, तर ह्याच्यामध्ये आम्ही जेव्हा यूट्यूबमधून अपलोड करतो तेव्हा आपल्याला टॅग लावायला ऑप्शन मिळत नाही. पण इथं वाय टी स्टुडिओमध्ये आपल्याला ऑप्शन मिळतो आहे. तर त्याचा आपण यूज करू शकतो वाय टी स्टुडिओमधून. ओके, तर मी तुम्हाला अनेक व्हिडिओ बनवेन. मी ट्राय करेन की वाय टी स्टुडिओमधून आपण आपला घातलेला व्हिडिओ कसा एडिट करावं आणि कसं त्याच्यामध्ये आपण टायटल टॅग डिस्क्रिप्शन लावावं. ओके, तर त्याचा पण मी व्हिडिओ घेऊन येईन, नक्की लवकरच घेऊन येईन. ओके, तर गाईज तुम्हाला समजलं असं मी समजतो. मी पहिला रेकॉर्डिंग स्टॉप करून येतो. ओके, थांबा 2 मिनटं. ओके, तर रेकॉर्डिंग स्टॉप झालेलं आहे. तर गाईज तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू, कारण तुम्ही व्हिडिओज बघायला आणि सबस्क्राईब करता नाही तर सबस्क्राईब नक्की करा. आणि मी असेच तुम्हाला नवीन व्हिडिओज घेऊन येईन. यूट्यूबचे ट्रिक्स तुम्हाला सांगेन, यूट्यूब ट्रिक्स तुम्हाला सांगेन. आणि यूट्यूबमध्ये तुम्ही टेक्निकल चॅनल कुठले चालू करू शकता ह्याच्याबद्दल पण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन घेऊन येईनच. तर तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन पाहिजे तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्यू सो मच गाईज आणि कीप सपोर्टिंग गाईज. थँक्यू.